सामान्य जनमानसाचा जो आवाज आहे तो थांबवण्याचा प्रयत्न केला, तरी पण आम्ही थांबलो नाही। आम्ही पंचायत समितीच्या एका झाडाखाली, मोहाच्या झाडाखाली आम्ही 45 डिग्री टेम्परेचर मध्ये तिथं आम्ही तिथं जनता दरबार घेतला। जनताच्या ज्याही समस्या त्या जाणून घेतल्या आणि परस्पर अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही ते फोन केला की तुम्ही तात्काळ कारवाई करा। आणि अधिकारी फोनही उचलायच्या तयारीमध्ये नाही, फोन सुद्धा त्यांनी घेतला नाही। विचार करा, आम्ही तिथं बोलवलं, आम्ही स्वतःसाठी बोलवलं नाही, तिथं सामान्य जनतेसाठी आम्ही बोलवलं। पुन्हा तानामध्ये तिथं सगळे उभे होते, परंतु या सरकारला त्यांच्या भावनांची काहीही कदर नाही। सत्ता पक्ष म्हणून भाजप सरकार है और कोई अधिकारी कोई ऐसी चीज कर नहीं सकता जब तक उसको पाठबढ़ ये सरकार का नहीं है। सरकार चाह रही है, जनता विरोधी सरकार है, डेवलपमेंट का काम है सरकार कर नहीं रही है। इसी के कारण इनको जो जनता का आवाज है वो दबाने की कोशिश की जा रही है। ये जनता की आवाज ही नहीं, ये देश की आवाज को दबाने की कोशिश कर रही है। ये संविधान को खत्म करने का काम ये सरकार कर रही है। आज जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता हा जनता दरबार आपण तिथं आयोजित केला होता तिळा क्षेत्रामध्ये। खासदार म्हटलं की प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, प्रत्येक गावापर्यंत घरापर्यंत जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही विचार केला का एक तालुका स्तरावर आपण एक मीटिंग घ्यायची, त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना पण बोलवायचं आणि त्यांचे प्रश्न जाणून, कारण का आता जिकडे तिकडे पाण्याचे प्रश्न आहेत, इलेक्ट्रिकचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्यांना इलेक्ट्रिसिटी बरोबर व्यवस्थित मिळून नाही राहिली, त्यांना पाणी व्यवस्थित मिळून नाही राहिला। सरकारने जे जे वादे केले होते ते काही परिपूर्ण होऊन नाही राहिले आणि चारही बाजूने प्रेशर असा झाला का जनतेने आवाज दिला की तुम्ही आमचे प्रश्न जाणून घ्या आणि सोडवा। प्रत्येक गावात आम्ही गेलो असता सगळेजण हाच आवाज होता। या कारणास्तव आम्ही जनता दरबार घेण्याचा आम्ही विचार केला आणि सुरुवात आम्ही तिरोडा क्षेत्रातून केली। त्या ठिकाणी जनता दरबार घेण्याकरता आम्ही एसडीओ मॅडमला सांगितलं, त्यांनी आदेश दिले, पत्र काढला, परंतु ऐन वेळी अर्धा तासापूर्वी त्यांनी एक परिपत्रक काढला आणि ते रद्द झाली म्हणून त्यांनी व्हायरल केला। पण त्यांनी मला कॉन्टॅक्ट सुद्धा केलं नाही, त्यांनी एक फोन सुद्धा लावलं नाही का तुमचा जो जनता दरबार तुम्ही घेतलाय ते मी कॅन्सल केला। पहिला प्रश्न एक येतो की जनतेचा हक्क आहे, जनसामान्याचा अधिकार आहे, तो रोखण्याचा काम हे प्रशासन कशाला करत आहे? कोणाच्या प्रेशरनी हा काम करत आहे आणि त्यांना अधिकार कोणी दिला? हा सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्यांना अधिकार दिलाय का की राज्य शासनाने अधिकार दिलाय का? जनतेचा अधिकार थांबवण्याचा काम आणि त्यांचा आवाज दाबण्याचं काम हे प्रशासन आणि हे सरकार करत आहे। दुसरा मुद्दा हे आहे की त्यांनी या लेटर मध्ये जे लँग्वेज वापरली आहे ते लँग्वेज बघा तुम्ही। त्या लँग्वेज मध्ये त्यांनी सांगितलं आहे की कृपया याची नोंद घ्या, म्हणजे आदेश करून राहिले। विषय दिनांक 28/4/25 रोजी दुपारी 12 जनता दरबार कार्यक्रम रद्द करण्याबाबत। पहिलं सांगितलं यांना अधिकार कोण दिला? अरे जनता दरबार यांचा आहे का? जनता दरबार लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता खासदारांनी जनप्रतिनिधींनी ठेवले आहेत आणि तुम्हाला कोण अधिकार देते? दुसरा यांची जी लँग्वेज आहे हा माझाच नाही तर एक संविधानिक पदाचा हा अवमान आहे, हा अपमान आहे। अरे आम्ही कशासाठी बनलो आहे? त्याची प्रशांत पडोळे म्हणून नाही, पण एक जनप्रतिनिधी, एक खासदार म्हणून तुम्ही आणि या देशाच्या उच्च पदावर हा देश जो चालते संविधानाने चालते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिला आहे त्याच्या ह्याच्यातून चालते आणि तिथला एक प्रतिनिधी त्यांना तुम्ही आदेश करता। आम्ही हा अपमान कधीही सहन करणार नाही, आम्ही याचा निषेध करतो आणि याची आम्ही मागणी करू। इतकंच नाही, डीओपीटीला आणि या सरकारला, स्टेटच्या सरकारला सुद्धा मागणी करू का यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे। समजा असे अधिकारी राहिले तर विचार करा देशाचा काय होईल, सामान्य माणसाचा काय होईल।
अरे तुम्ही प्रश्न ऐकायला सुद्धा तुम्ही तयार नाहीत लोकांचे. सोडवाल कधी तुम्ही? आणि काय आम्ही पर्सनल आमच्या कामासाठी येतोय ना, आम्ही जनतेच्या कामासाठी येतोय. यांनी हा मेसेज टाकला ते पण बिना सांगता न सांगता व्हायरल केला. कोण करायला पाहिजे होता? लेटरची भाषा सुधारायला पाहिजे होती. ते साहेब असा असा पत्र आहे, स्टेट गव्हर्नमेंटने GR काढलेला आहे आणि त्याबाबत तुम्हाला हे घेता येणार नाही, अशी लँग्वेज पाहिजे. तर कृपया याची नोंद घ्यावी. तुम्हाला जनता दरबार घेता येणार नाही याची नोंद घ्यावी. नोंद घ्यावी का म्हणजे धमकी देऊन राहिले का तुम्ही? जनप्रतिनिधीला धमकी देऊन राहिले. आणि विचार करा, समजा असं धमक्या समजा हे प्रशासन देत असेल तर कोणाची ताकद आहे? आज मी तिथं नाही तर आज दुसरा मला वाटते निंबाळकर साहेब खासदार, त्यांची सुद्धा तशी त्यांनी जनता दरबार कॅन्सल केलं. म्हणजे या सरकारच्या, स्टेटच्या सरकारचा, फडणवीसच्या सरकारचा, भाजप सरकारचा, मोदी सरकारचा विषय काय? जनतेचे प्रश्न कशाला दाबताय? फक्त राजकारण जातीच्या आणि धर्माचाच, फक्त हिंदू आणि मुसलमानच करणार? या देशामध्ये सगळे जाती धर्माचे पंथाचे लोक आहेत इथं, त्यांना समान अधिकार आहे या देशामध्ये राहण्याचा आणि त्यांचा जे हक्क आहे ते हिरवण्याचं काम करत आहे. अरे तुम्ही बेसिक गोष्टी तुम्ही देऊ नाही शकत, मूलभूत सुविधा तुम्ही देऊ नाही शकत. आज विचार करा, अन्न, वस्त्र, निवारा, इलेक्ट्रिसिटी, चांगल्या शाळा, चांगला खाणं काय देत आहे? काहीच देत नाही. आणि ह्या गोष्टी जेव्हा उफाळतायत, जनप्रतिनिधी लोकांपर्यंत जात आहेत त्यांच्या भावना समजायला आणि त्यांच्या भावना सोडवायला, तर हे अधिकारी, हे सरकारच्या आदेशाने अधिकारी एवढे माजून गेलेले आहेत, ते ऐकत नाही जनप्रतिनिधींना काय करायचं यांचं. आज मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की हे जे प्रश्न आज उद्भुक्त आहे ते उद्भवायला नको. जनसामान्याचे जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडवण्याचं काम या सरकारनं करायला पाहिजे, या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून, जो बाबासाहेब आंबेडकरांनी, जी गांधीजींनी जो देशाचा भविष्य त्यांनी स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण एकत्र आज लढण्याची गरज आहे, संघर्ष करण्याची गरज आहे. पण मला असं वाटते या सरकारच्या विरोधात, या मोदी सरकारच्या विरोधात, या भाजपाच्या विरोधामध्ये जे सामान्य जनतेचा हक्क छीनण्याचं काम हे करत आहे, आपण सगळेजण एकत्र येऊन यांच्या विरोधात लढू. समजा हे प्रश्न सोडवले नाहीत तर आम्ही जनतेसोबत आम्ही रस्त्यावर आंदोलन करू. अब आपकी समस्या तूफान की तरह सरकार तक। न्यूज़ प्रभात मीडिया।